श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे भोगी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी करत असतो। भोगी केल्याने तुमच्या आयुष्यातले दुःख भोग कमी होतात। भोगी हा आनंद उत्साहाचा सण असतो। भोगी म्हणजे देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला भोगी असं आपण म्हणत असतो। म्हणजे देवाला नैवेद्य अर्पण करत असताना आपण भोग दाखवणे किंवा भोग चढवणे असं आपण म्हणत असतो। या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवांनी आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना देखील केली होती। त्याचबरोबर या हिवाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या पिकवल्या जातात आणि या भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते। भरपूर भाज्या एकत्र करून जी भाजी केली जाते त्याला भोगीच्या दिवसाची भाजी म्हणली जाते। त्याचबरोबर यासोबत पोळी न करता तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते। तर या दिवशी भोगी दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रसन्न राहावा, त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा वास राहावा, लक्ष्मी मातेची भरभराटी व्हावी याच्यासाठी एक आज उपाय करायचा आहे। म्हणजेच भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून हळद व तीळ मिक्स करून हळद आणि तीळ थोडेसे भिजू टाकायचे आहेत अगोदर आणि नंतर तीळ बारीक करून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ते उठणं म्हणून आपल्याला अंगावरती लावायचं आहे आंघोळीच्या अगोदर आणि नंतर आंघोळ करायची आहे। तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत। केसावरून पाणी देखील आपल्याला भोगीच्या दिवशी घ्यायचं आहे, कारण आपली जी नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मकता आहे ती नष्ट होण्यासाठी तीळ हे खूप प्रभावीशाली असे आहेत आणि पाण्यात आपल्याला आंघोळीच्या तीळ टाकून आंघोळ करायची आहे। त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपण वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून आपण भाजी बनवत असतो। प्रामुख्याने म्हणजेच हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा आदी भाज्या आपण त्या भाजीमध्ये टाकल्या जातात आणि बाजरीच्या भाकरी तीळ लावून केल्या जातात। तर संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा आपल्याला सकाळीच आपण ही भाजी सकाळीच बनवतो। आपल्याला देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो। देवाला नैवेद्य अर्पण करत असताना ज्यावेळेस आपण भोगीचा नैवेद्य अर्पण करू त्यावेळेस आपल्या घरामध्ये देवघरामध्ये एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, जेणेकरून लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहील। उद्या पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावीशाली असा असतो। तर आपण ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करू त्यावेळेस नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अखंड आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे। त्याचबरोबर कणकीचा दिवा घ्यायचा आहे। जर तुम्हाला शक्य होत नसेल कणकीचा दिवा तर मातीचा देखील तुम्ही दिवा पंथी घेऊ शकतात। तर कणकीचा दिवा त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाची वात लावायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत। जर तुम्हाला शक्य होत नसेल, शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकतात। तर तिळाचं तेल घ्यायचं आहे, तिथं वात म्हणजे वात ठेवायचे आहेत। 2 वाती एकाला एक अखंड वाती घ्यायच्या आहेत आणि शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल त्या दिव्यामध्ये टाकून थोडीशी हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर 11 तीळ आपल्याला त्या दिव्यात टाकायचे आहेत। नंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि तो दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर लक्ष्मी मातेसमोर, आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो तर असतोच, तर तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीकडे एक प्रार्थना करायची आहे। तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा दिवे मध्यरात या ओळीचा अर्थ खरंच खूप म्हणजे प्रभावीशाली आहे। त्यासाठी आपल्याला एक छोटासा हा उपाय करून बघायचा आहे, जेणेकरून लक्ष्मी मातेचा वास आपल्या संसारामध्ये राहील, आपल्या घरामध्ये राहील, लक्ष्मी माता आपल्यावर सतत प्रसन्न राहील। उद्या पौर्णिमा आहे आणि सुवासिनीचा दिवस म्हणजेच भोगीचा दिवस। आपण संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी जे काही उपाय करताल ते खूप प्रभावीशाली असे ठरणारे असतात। म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा छोटासा दिवा प्रज्वलित करून आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं आहे। तर या प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।